पुराव्याशिवाय बोलत नाही. मग त्यांनी 200 कोटीचा कॉन्ट्रॅक्ट निघाले याचा पुरावा तर द्यावा आणि मग त्याच्यानंतर त्यांनी हे बोलावं असं माझं जाहीर चॅनल त्यांना आणि जिम साठी निविदा मागितली रस्त्यावर पडू नये ही दाखवलं चित्र तुम्हाला दिले. जर वापरण्यात आणून त्या जिथे अवेलेबल नाहीये ज्यांना गरज आहे जो नगरसेवक मागणी करतोय माझ्याकडे पाठवून द्या. टेंडर काय निघाल्या बस ताबा धुण्यासाठी 2.5 ते 3 लाख रुपये 2.5-3 कोटी रुपये. अकॅडमी त्या ठिकाणी फुटपाथ वरचे 2-3 फोटो आणले आणि दाखवले. ती क्रॉसफिट जिम आहे. ते काय फुटपाथ वरची जिम नाहीये, तर क्रॉसफिट म्हणजे ज्या गार्डन्स आता आपण सुशोभीकरण केले त्या ठिकाणी आपले ज्येष्ठ नागरिक महिला मुलं त्या ठिकाणी वॉकिंग जॉगिंगला जातात. त्या ठिकाणी आपण ते क्रॉसफिट जिम म्हणजे ती 12,92,000ची. असा विषय काढला का लाईटची काय गरज आहे. ती पहिल्यांदा त्याने अभ्यास करावा. ती लाईट नसून त्या ठिकाणी आपल्याला बाबासाहेब आंबेडकर पुतल्यापासून त्या आपण शिवाजी महाराजांच्या पुढे गेल्यानंतर आपला भाजी मार्केट तोपर्यंत आपण डेकोरेटिव्ह पोल त्यांच्या जे सुशोभीकरणावरती बोट ठेवतात. आज ती जुनी पोल आहेत ते 12-14 वर्ष झाले आणि ते जुन्या काळातले आहेत. म्हणून आपण ते शहर सुंदरीकरणाच्या प्रगतीमध्ये तो टेंडर आला प्रशासनाच्या काळामधून. तर आता मंजुरीला आमच्या स्थायी समितीकडे आला म्हणून त्याला मंजुरी दिली. आपण फिरते शौचालय काय गरज आहे. अरे काय गरज आहे असं बोलण्यात तारतम्य आहे. तुम्ही विरोधी पक्षनेते तुमच्याच नेत्याने विचारा काय गरज आहे. आपल्याकडं मराठा मोर्चा निघाला. आपल्याकडं ही वारकरी संप्रदायाची भूमी आहे. त्यामध्ये सप्ते बाकीच्या शाळांचे कार्यक्रम खूप सारे होत असतात. आपल्याकडे जुने फायबरचे होते पण त्यांची दयनीय अवस्था बघता त्या ठिकाणी हा प्रस्ताव आपल्याकडे आला आणि त्या आपण स्टेनलेस स्टील SS304 या क्वालिटीचे आपण ते शौचालय मागवलेले आहे. आम्ही या विषयाला स्थगिती दिली तरी सांगतात भ्रष्टाचार झाला. एकदम सुंदर टॉयलेट आहे आणि त्यांची 15 वर्षाची गॅरंटी आहे की ती 15 वर्ष बघण्याची गरज लागणार नाही. कर्नाला अकॅडमी त्या ठिकाणी फुटपाथ वरचे 2-3 फोटो आणले आणि दाखवले. ती क्रॉसफिट जिम आहे. ते काय फुटपाथ वरची जिम नाहीये, तर क्रॉसफिट म्हणजे ज्या गार्डन्स आता आपण सुशोभीकरण केले त्या ठिकाणी आपले ज्येष्ठ नागरिक महिला मुलं त्या ठिकाणी वॉकिंग जॉगिंगला जातात. त्या ठिकाणी आपण ते क्रॉसफिट जिम म्हणजे ती 12,92,000ची. 5 कंटेनर त्या ठिकाणी घेतो. त्याची किंमत 21 लाख रुपये. तरी त्यात भ्रष्टाचार झाला. अरे कुठल्या पद्धतीचे भ्रष्टाचार. पहिला आतमध्ये घुसा बघा नंतर त्याचं काय ते तुम्ही खरोखर आहे का बघा. तोंडात येईल ते बघ करायचा. स्वयंघोषित आपण कायदेपंडित स्वतःला समजता त्याला काहीतरी तारतम्य पाहिजे. त्या ठिकाणी MBBS डॉक्टर बसणार का आपले लेबर बसासाठी ती घेत ना आपण. त्या ठिकाणी केबिन असणार आहे 2-3 केबिन मेडिकल त्या ठिकाणी असणार आहे. नर्स बसणार आहेत. येणाऱ्या पेशंटची त्या ठिकाणी चेकअप होणार आहे. त्या अनुषंगाने आतमध्ये काय काय ते बघा ना. त्याच्यानंतर तुम्ही बघ करा. आम्ही बोलत नाही बोलू नका. तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे. तुम्ही विरोधी पक्षनेतात विरोधातच बोलणार म्हणून लोकांनी तुम्हाला विरोधात ठेवलंय. सत्तेत आम्हाला का बसवलंय त्यासाठीच बसवलंय ना.